वर्ष सेवापूर्ती सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हाला सर्वांना वंदनीय आणि आदरणीय असलेले सन्माननीय घगे गुरुजी, आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण, खरं तर 90 सेकंद मला या ठिकाणी दिलेले आहेत आणि विषय गुरुजींच्यावर मला या 90 सेकंदामध्ये बोलायचं आहे, तर हे सूत्र काही जमत नाही. कारण विषय गुरुजी आणि मी आमचं एक वेगळं नातं आहे. म्हणजे माझ्या वडिलांचे ते सख्खे मामे भाऊ. मी अर्ध मोगा मला वाटते या नात्यामध्ये गुंफलेला आहे. आणि त्या अर्थाने जेव्हा मी कानवेला शिक्षक म्हणून हजर झालो त्यावेळेला ते माझे वरिष्ठ होते, माझे मार्गदर्शक होते. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणजे शिक्षकाची सेवा कशी असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विषय गुरुजी आहेत. अतिशय शिस्तप्रियता, कामाचा जो आवाक आहे, म्हणजे एकाच वेळेला 10 कामं कशी आपण करावीत याचं तंत्र मला वाटतं मला त्यांनी त्या काळात शिकवलं. आणि त्याचा माझ्या सेवेमध्ये सुद्धा मला अतिशय चांगला उपयोग झाला. या ठिकाणी माझे मिसेस आहे, त्या सुद्धा माझ्यानंतर म्हणजे मी कांडव्यावरून बदली झाल्यानंतर त्या तिथं शिक्षिका गेल्या. आणि मग टायमिंग काय असतं ते मला वाटतंय तिलाही ते चांगलं त्यांनी शिकवलेलं आहे. आजही ती ज्या शाळेमध्ये जाते त्या ठिकाणी जास्तीत जास्त 10 म्हणजे खूप झाले, 10 वाजता त्या शाळेत टच झालं पाहिजे. म्हणजे ही जी शिकवण आहे ही सरांनी त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्व शिक्षकांच्या मध्ये निश्चितच पेरलेली आहे. गुणवत्तेच्या संदर्भात आता मगाशी रोठे सर बोलले की गुणवत्ता आणि ती फुलवणं हे जे सूत्र आहे हे सूत्र सुद्धा त्यांनी अगदी सेवेच्या 40 वर्षे त्यांनी हे सूत्र पाळलं. ते जिथं जिथे गेले, ज्या ज्या क्षेत्रात गेले तिथे तिथे त्यांनी गुणवत्ता दाखवली. त्यांचं दुसरं एक अंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शैक्षणिक बाब तर त्यांचे आहेत, पण एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं बहुमोल असा वाटा आहे. या ठिकाणी आमचे शिवरामाप्पा आहेत, त्यांचे सोबती आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मला वाटतं ते अध्यात्माच्या दृष्टीने त्यांचं जे योगदान आहे ते सुद्धा भरीव स्वरूपाचं आहे. या सगळ्या व्यापामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने जी सोबत मिळाली ती आमच्या काकींची, तो उल्लेख मला या ठिकाणी निश्चित